नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री शक्तीपीठ ह्याची राज्याध्यक्षा, संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर, तसेच माझ्या तमाम लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. 3 जानेवारी आपल्या सावित्री आईंची जयंती, जन्मदिवस. हा सोहळा अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सावित्रीच्या लेकी थाटामाटात साजरा करत असतो. आणि त्या निमित्ताने आपल्या सावित्रीच्या आईंनी कुठले कुठले कार्य केले म्हणून आम्ही एक एक कार्य आमच्या सावित्रीच्या लेकींनी वाटून घेतलेले आहे. आपल्या सावित्री आईंचे कार्य सर्वत्र पसरावे हाच आमचा एक हेतू. तर त्या काळामध्ये फार कमी वयात मुलींची लग्न लावून देत असेल. कमी वयात म्हणजे ती तर कमी असायची, कमी वयाने कमी असायची, पण तिचा जोडीदार हा कधी कधी वयाने दुप्पट तिप्पट अशा वयाचा तो तिचा जोडीदार असायचा. आणि त्या काळात शिक्षणही नसायचे आणि एवढा मोठा वयाने मोठा माणूस असल्यावर तो परिणामी हिच्यापेक्षा लवकरच जाणार असायचा. कधी कधी त्या मुलीला लग्न जेव्हा होतं तेव्हा लग्न काय प्रकार आहे हे सुद्धा समजत नसेल. लग्न जेव्हा समजत नाही तर विधवा होणे काय आहे हे तर तिला अवगत नसणारच आहे. आणि त्यानंतर जर तिचा नवरा गेला आणि ती जर विधवा झाली तर त्या मुलींवर अतिशय बिकट परिस्थिती यायची, खूप विदारक परिस्थिती त्यांच्यावर यायची. ती कशी? तर ती विधवा झाल्यावर तिचा पाय घसरू नये, तिने काही वाईट कृत्य करू नये म्हणून तिचे केशवपण म्हणजे केस कापल्या जायचे. आणि हे सर्वत्र अगदी सहज सुरू असायचं. ह्यावर कुणालाही ही प्रथा वाईट वाटायची नाही किंवा त्या स्त्रियांना काय दुःख व्हायचं ह्याचीही कधी कोणी तमा केलेली नाही. तर अशा वेळी सावित्री आईंनी त्यावर विचार केला. सावित्री आई ह्या नुसतंच विचार करून थांबायच्या नाही. सावित्री ज्योतिराव हे जे जोडपं होतं हे कुठल्याही गोष्टीवर केवळ विचार करीत नसत, तर त्यावर विचार करून त्यावर तोडगा कसा काढायचा ह्या असं ते वागायचे. आणि त्यावर ह्या दोघा नवरा बायकोंनी विचार विनिमय केला. काय केलं म्हणजे ही प्रथा बंद होईल. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण न्हाव्यांनाच एकत्र बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी. तर अशामुळे मग सावित्री यांनी 1-2 न्हाव्यांना बोलवलं आणि त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य सांगितलं की हे किती वाईट प्रथा आहे. तर त्यावर त्यांच्या चर्चेतून अशी गोष्ट लक्षात आली, तर हे कोण्या एका न्हाव्याला सांगून होणार नाही. तर हे कोण्या एका न्हाव्याला सांगून होणार नाही, कारण तो बंद करेल. त्याला ती परिस्थिती कळली तर ते बंद होईल. पण इतर न्हावी हे आहेतच. त्या न्हाव्यांनी यांना सांगितलं की हे केवळ मला सांगून उपयोग नाही. या गोष्टीसाठी आपण सर्व एकत्र येऊन त्यांना आपल्याला समजून सांगावं लागेल. आणि मग सावित्री यांनी त्या गोष्टीवर योग्य एक तोडगा काढावा म्हणून पूर्ण गावामध्ये जाऊन न्हाव्यांना गोळा केलं, न्हाव्यांना एकत्र बसवलं आणि त्या न्हाव्यांना या मुलींची विदारक परिस्थिती सांगितली, कथन केली. कारण विधवा होणं तिच्या हातात नाही, मग नंतरचा जगण्याचा हक्क, तिचं सौंदर्य का आपण काढून घ्यावं, या संपूर्ण गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांना त्या पटल्या आणि त्यानंतर त्यांनीच ठरवलं की म्हणजे कुणाचंच म्हणजे ना तुम्ही कुणाचे केस कापायचे किंवा तुमच्याकडे जे काही कार्य येते ते तुम्ही संपूर्ण न्हावी लोकांनी एकत्र येऊन ते बंद करायचं. तरच ही जे वाईट कृत्य आहे हे बंद होईल. त्यासाठी तुम्हाला त्रास होईल, पण अशा पद्धतीने सावित्री आईंनी त्यांना सांगितलं आणि ते त्यांना पटलं. आणि हा संप एक 15 दिवस चालला. आणि म्हणूनच इतिहासामध्ये आपल्या सावित्री आईंच्या कार्यामध्ये नाभिकांचा संप हा एक खूप मोठ्या अक्षरात लिहिलेला हे कार्य आहे. आणि त्यानंतर खरोखर आपल्या स्त्रियांवर जे विद्रूप दिसण्याचं जे वेळ आलेली होती, ती वेळ सावित्री आईंनी या संपामुळे
ती अगदी मोडकळी सांडली आणि त्यानंतर कुठेही विधवा तरुणीचे, विधवा मुलींचं केस वपन करणे हे प्रथा बंद झाली आणि त्यांना सर्वसामान्य त्या मुलींना, स्त्रियांना त्यांचं सौंदर्य अबाधित राखण्यात आलं आणि या संपाला पहिल्यांदा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण कालांतराने थोडं का होईना ही प्रथा संपूर्ण नष्ट झाली आणि म्हणूनच हा नाभिकांचा संप खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्यानंतर इतकं मोठं हे कार्य की पूर्वी कित्येक दिवस ह्या स्त्रियांना त्यांना जगण्याचा अधिकार नसायचा. तर त्यामुळे आपल्या सावित्रीआईंमुळे स्त्रियांना सौंदर्यवती दिसण्याचा हा एक हक्क मिळाला आणि म्हणूनच हा नाभिकांचा संप हा प्रसिद्ध आहे. आणि सावित्रीच्या लेकींनो, माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण असेच नवनवीन व्हिडिओ करायचे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राभर ते दाखवायचे. त्यानिमित्ताने आपल्या सावित्री आईंचे, ज्योतिरावांचे कार्य कळेल. आणि पुन्हा एकदा छोटंसं नेहमीचप्रमाणे आपल्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवताना त्यांना तसंच सांगा. म्हणजे आपल्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलचे सबस्क्रायबर वाढेल आणि आपलं चॅनल खूप मोठं होईल. आपलं चॅनल पर्यायानेच आपले सावित्री आई, ज्योतिराव हे सुद्धा मोठे होतील. तर नमस्कार, धन्यवाद.